क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। मालेगाव दाभाडी येथे नाशिक जिल्ह्यातील पहिल्या AI लॅबचे उद्घाटन। ग्रामीण विद्यार्थ्यांना मिळणार आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान। शिक्षण मंत्री जिल्हा परिषदेच्या अशिमा मित्तल यांची उपस्थिती। नाशिक जिल्ह्यातील पहिल्या कृत्रिम बुद्धिमत्ता AI लॅबचे उद्घाटन मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते संपन्न झाले। या लॅबच्या माध्यमातून आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही AI, रोबोटिक्स, ड्रोन, बायोलॉजी, केमिस्ट्री यासारख्या आधुनिक विषयांचे ज्ञान मिळणार आहे। या उद्घाटनाप्रसंगी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल, शिक्षण विभागाचे अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। जवळपास 8 खोल्यांमध्ये सुसज्ज अशा पद्धतीने ही AI लॅब उभारण्यात आली आहे। विशेष बाब म्हणजे या लॅबमध्ये केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे तर जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनाही प्रशिक्षित करण्यात येणार आहे। त्यानंतर हेच शिक्षक AI व इतर विषयांवर शिक्षण देण्यास सक्षम होतील। शालेय शिक्षणात नवकल्पना आणि तंत्रज्ञान यांचा समावेश करण्याच्या दृष्टीने नाशिक जिल्ह्यातील हा पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे। जिल्ह्यात अशा एकूण 13 AI लॅब्स सुरू करण्याचा मानस प्रशासनाचा असून त्यापैकी दाभाडी ही पहिली शाळा ठरली आहे। शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी यावेळी बोलताना सांगितले, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये मोठी क्षमता आहे। योग्य संधी आणि साधन सामग्री दिल्यास हे भविष्यात विद्यार्थी तंत्रज्ञान क्षेत्रात नक्कीच मोठे यश मिळवतील। या लॅबच्या स्थापनेमुळे ग्रामीण भागात शिक्षणाचे नवे दालन खुले झाले असून विद्यार्थ्यांना लहान वयातच तंत्रज्ञानाशी परिचित करून देण्याचे महत्त्वाचे काम या माध्यमातून होणार आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग, मालेगाव। नमस्कार। आज इथे मालेगावला दाभाडी ग्रामपंचायतीला जिल्हा परिषदेचा एक खूप महत्त्वाकांक्षी प्रकल्प रोबोटिक्स आणि AI लॅब याचा आज उद्घाटन होणार माननीय शिक्षण मंत्री महोदय दादाजी भुसे साहेब यांच्या हस्ते होत आहे। आणि अशी लॅब्स पूर्ण जिल्ह्यात 13 लॅब्स करणार आहोत आपण। आज एक लॅब पासून सुरुवात झाली, ऑलरेडी 10 लॅब्स पूर्ण करण्यात आलेली आहे। एकूण 11 लॅब्स पूर्ण आहे आता या आजची परिस्थितीत। या लॅबचे मागे उद्दिष्ट असं आहे की आपले ग्रामीण भागाचे जे मुलं आहे त्यांच्या रोबोटिक्स मध्ये हँड्स ऑन ट्रेनिंग मध्ये रुची निर्माण करण्यासाठी अशी लॅब्सची निर्मिती करण्यात येत आहे। याच्यामध्ये आता AI जे तंत्रज्ञान आहे, कृत्रिम बुद्धिमत्ता हे जे आहे याचा वापर मुलं कशा करू शकतो त्याची जाणीव त्यांना देण्यासाठी 3D प्रिंटिंग सारखी नवीन टेक्नॉलॉजी, स्क्रीन प्रिंटिंग, बोर्ड कटिंग, प्रोटोटाइपिंग अशी वेगवेगळी जे ज्ञान मुलांना नंतर भेटतो, कॉलेजच्या नंतर भेटतो, आजच जर त्यांना भेटले तर ते खूप हुशार आणि त्यांचे पूर्णपणे सर्वांगीण विकास आपण करू शकणार आहोत। याचे उद्दिष्टाने आजचा प्रकल्प माननीय मंत्री महोदयांची अध्यक्षताखाली 5वी पासून मुलं इथे येऊ शकतील, 12वी पर्यंत ITI ची मुलं सुद्धा। आणि याच्यासाठी आपण आम्ही एक MOU केलेला आहे 3 वर्षासाठी पूर्णपणे याचे जे ऑपरेशन मेंटेनन्स आहे ते जे एजन्सी आहे ज्यांनी याची निर्मिती केली, एजन्सी जी आहे ते याची काळजी करणार। आपण MOU केला एक CSR कंपनी मार्फत। CSR कंपनी 3 वर्षासाठी ऑपरेशन्स बघणार, कारण आपण सेटअप जेव्हा करतो तेव्हा ऑपरेशनचा प्रश्न येतो समोर की ऑपरेशन कोण करणार, मेंटेन कोण करणार। तर याचा MOU ऑलरेडी करण्यात आलेला आहे। आणि याच्यासाठी एक बस लावून आपण मुलांना, पूर्ण मालेगाव तालुक्याचे मुलांना इथे बोलवणार आहोत आणि दररोज कमीत कमी 100 ते 150 मुलं इथे येणार आहे आता। आणि याची पूर्ण जे आपण स्टॅब्लिश केलेली आहे एक मोठी लॅब, त्याच्यात मुलांना मुलं करणार आहे। रोबोटिक IT लॅबचं या ठिकाणी लोकार्पण आज दाभाडीला जिल्हा परिषदच्या शाळेच्या माध्यमातून संपन्न होत आहे। मला वाटतं की आपल्या सर्वांना माहिती आहे मोबाईल, कॉम्प्युटर आणि AIचा जमाना येऊ घातलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपले ग्रामीण भागातले विद्यार्थी सज्ज असले पाहिजेत। त्यांनाही जगाच्या पाठीवरचं आधुनिक तंत्रज्ञान त्याचा लाभ मिळायला पाहिजे। या भावनेतून ही लॅब या ठिकाणी विकसित करण्यात आलेली आहे। येणाऱ्या काळामध्ये टप्प्याटप्प्याने प्रत्येक तालुक्याला एक लॅब अशा पद्धतीने डेव्हलप केली जाईल आणि त्या तालुक्यातल्या शाळेंच्या विद्यार्थ्यांच्या सहली या ठिकाणी आयोजित करून त्यांना हे तंत्रज्ञानाचं मार्गदर्शन त्या ठिकाणी केलं जाणार आहे।
आपण जर बघितलं असेल तर ज्या पद्धतीने ITI असेल, डिप्लोमा असेल, इंजिनिअरिंग असेल आणि लहानपणापासूनच विद्यार्थ्यांना बेसिक ज्ञान त्या क्षेत्रात त्यांना मिळालं पाहिजे, ही त्याच्या पाठीमागची भावना आहे. मला वाटतं की आज योगायोगाने आपण पावसाची वाट पाहत होतो आणि पाऊस पण या ठिकाणी सुरू झालेला आहे. कदाचित सरपंच साहेब, ग्रामस्थांचं थोडा कदाचित हिरमोड झालेला असेल, परंतु एक आठवड्याभराच्या आत या लॅबचे जे काही जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहे त्यांचेही प्रमुख लोक आणि आपल्या जिल्हा परिषदचेही प्रशिक्षण देऊन त्या ठिकाणी स्टाफची नेमणूक या ठिकाणी केली जाईल आणि शाळेच्या सहली आयोजित करून विद्यार्थ्यांना मला वाटतं की एक दिवसभराचं आनंददायी रोबोटिक येणारा AI जमान्याचं शिक्षण त्यांना या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.